माझं नाव मुस्कान आहे. माझ्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे शांत आणि गप्प झाले होते. त्यावेळी माझं वय फक्त 9 वर्ष होतं. त्यांचे मृतदेह माझ्या डोळ्यासमोर ठेवलेले होते. ज्या गाडीतून ते गेले होते ती पूर्णपणे खराब होती. ही आठवण माझ्या बालपणीची शेवटची आठवण ठरली. मी शांत झाले. लोकांना वाटलं की हा फक्त एक धक्का आहे. वेळ जाईल आणि मी बरी होईन. पण त्यांना माहिती होतं की मुस्कान तर आपल्या आई-वडिलांसोबतच लहानपणीच मेली होती. माझ्या ताऊजींनी मला त्यांच्या घरी नेलं. ते ज्यांच्या डोळ्यात सहवेदना कमी आणि जबरदस्ती अधिक होती. त्यांच्या शब्दात कधीच ती ऊब नव्हती जी वडिलांची आठवण देत होती. आणि माझ्या ताईजी त्यांना माझी आई होण्याचा खूप अभिनय केला. प्रेमाने माझं डोकं कुरवाडायच्या, दुधाबरोबर मला झोपेच्या औषधं द्यायच्या. हे सगळं असं वाटायचं की त्यांना मला स्वीकारलं आहे. पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. काहीतरी लपलेलं, काही अस्वस्थता, जणू मी त्यांच्यासाठी एक ओझं होते किंवा फक्त एक प्यादं. त्यांच्या घराचं वातावरण खूप विचित्र होतं. प्रत्येक खोलीच्या दरवाजावर कुलूप लागलेलं असायचं. प्रत्येक गोष्टीवर मला शांत बसायला लावलं जायचं. आणि एक खोली अशी होती जिला सर्वात वरची खोली असं म्हणत असत. ती होती अमनची खोली. त्याचं नाव पुरेसं होतं भीती वाटण्यासाठी. कधी कधी वरून त्याच्या ओरडण्याचा आवाज यायचा तेव्हा नोकरही घाबरून जायचे. सगळे शांत होऊन जायचे आणि ताईजी शांतपणे त्याचा दरवाजा बंद करायच्या. कोणी विचारलं तर म्हणायच्या, तुला हे जाणून घेणं आवश्यक नाही की कोण वर आहे. तो फक्त एक वेडसर आहे. इतकं पुरेसं होतं मला घाबरवायला. वेळ जात राहिला. मी त्या घरात राहत राहिले, पण कधीच आपलेपण वाटलं नाही. शाळेत जायचे तेव्हा ड्रायव्हरही मला परकं समजायचा. मला कोणाशी बोलायची किंवा मैत्री बनवायला परवानगी नव्हती. मला फक्त या भ्रमात ठेवलं गेलं की मी त्यांच्यासाठी खास आहे. पण खरी गोष्ट अशी होती की मला फसवलं जात होतं. त्यांनी मला एका मौन आणि सोन्यासारख्या झगमगाट असलेल्या पिंजऱ्यात बंद केलं होतं. ज्या झळाळीत कदाचित मला कधीच समजलं नाही की ही झगमग करणारी गोष्ट एक कैद आहे. मी मोठी झाले तर त्यांनी माझ्या नशिबाचंही ठरवून ठेवलं. एक दिवस ताईजी म्हणाला की तुझं लग्न आम्ही तुझ्या लहानपणीच ठरवलं होतं. आता वेळ आली आहे की तुझं लग्न करून तुझ्या नवऱ्याच्या घरी पाठवावं. त्यांच्या बोलण्यावर मला विश्वासच बसला नाही. मला वाटलं की मी काहीतरी चुकून ऐकलं. माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. मी विचारलं, माझं लग्न कोणाशी? त्यांनी सांगितलं, तुझं लग्न अमनसोबत आहे. त्याचं ऐकून मी हादरून गेले. मी म्हटलं, तुम्ही माझं लग्न अशा व्यक्तीसोबत ठरवलं आहे ज्याला मी कधी पाहिलंही नाही. फक्त ऐकलं होतं की तो फार धोकादायक आहे आणि वेडा आहे. माझं अंग थरथरायला लागलं. पण त्या घरात ताईंजींचा निर्णय अंतिम होता. मी त्यांच्या पायावर पडून विनवणी केली, रडले, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक थंड शांतता होती. जणू हे सगळं आधीच ठरलं गेलं होतं. ताईजींनी नजर चुकवली. त्यांना सगळं माहीत होतं, पण ते गप्प होते. त्यांच्या गप्पीची सर्वात मोठी किंकाळी होती. ताईजींनी माझा हात पकडून सांगितलं, हीच तुझ्या आई-वडिलांची इच्छा होती. मला माहीत होतं त्या खोटं बोलत आहेत, पण माझ्याकडे काही पुरावा नव्हता. त्या रात्री मला झोपच आली नाही. मी माझ्या खोलीत बंद होते आणि खिडकीतून आकाशाकडे पाहत होते. विचार करत राहिले की खरंच माझ्या आयुष्याचं भविष्य ठरवलंय का? आणि मला त्या वेडसर माणसासोबत आयुष्य घालवायला लागेल का? त्याच रात्री मी माझ्या स्वप्नात माझ्या आईला पाहिलं. ती मला कुशीत घेऊन बसलेली होती आणि म्हणत होती, मुस्कान, स्वतःला हरू देऊ नकोस. पहाट होण्यापूर्वी मी निर्णय घेतला. मी तिथून पळून जाणार. म्हणून मी एका बॅगेत माझं सामान भरलं. मध्यरात्र होती. घरातले सगळे झोपले होते. सगळ्यांना खात्री होती की मी तिथून कधीही पळून जाण्याची हिंमत करणार नाही. पण मी ती मुस्कान नव्हते जी लहानपणी या घरात आली होती. आता मी शहाणी झाले होते, धाडसीही झाले होते. मला दरवाजाची चावी कधी मिळाली आठवत नाही. कदाचित वर्षानेच मार्ग दाखवला असेल. मी हलक्या आवाजात बाहेरचा दरवाजा उघडला आणि बाहेर पाऊल टाकलं. हा माझ्या आयुष्यातला पहिला निर्णय होता जो मी स्वतः घेतला होता. रात्रीचा काळ होता. रस्ता निर्मनुष्य होता. मी पळत राहिले. कुठं चालले आहे हे माहीत नव्हतं. फक्त हे ठाऊक होतं, मला मागे परत जायचं नाही. गाड्या जात राहिल्या. काहींनी माझ्याकडे पाहिलं, काहींनी दुर्लक्ष केलं. एका क्षणासाठी वाटलं की जगाला माझी पर्वा नाही. मला माहीत होतं की माझं कोणी नाहीये. आता मला स्वतःसाठी जगायचं होतं. मला स्वतःची काळजी घ्यायची होती. चालत चालत माझे पाय दुखायला लागले होते. 2-3 तास निघून गेले तेव्हा मला एक बाकडं दिसलं. मी त्याच्यावर बसले. थकव्याने संपूर्ण शरीर शिणून गेलं होतं.
पण डोळ्यात झोप नव्हती. त्याच वेळी एक छोटंसं हॉटेल दिसलं, पण माझ्याकडे पैसे नव्हते. सगळ्या बाजूंनी दरवाजे बंद होती, प्रकाश मंद होता आणि मी एकटी बेसहारा. तेवढ्यात मला एक बाई भेटली. तिचं वय सुमारे 35 असावं. तिच्या डोळ्यात कडकपणा होता, पण मनात कुठेतरी अजून कोमलता उरली होती. कदाचित ती मला एखाद्या गल्लीत एका कोपऱ्यात अस्वस्थ बसून असल्यासारखे दिसले. बहुतेक ती स्वतः कधीतरी स्वतःपासून पळाली होती, म्हणूनच तिने मला ओळखलं असावं. तिने काही विचारलं नाही, फक्त एवढं म्हणाली, माझ्यासोबत चल. मी काही न बोलता तिच्यासोबत चालू लागले. ती मला एका छोट्याशा घरात घेऊन गेली. घर जरी लहान होतं तरी स्वच्छ होतं. भिंतींवर अनेक वर्षांची शांतता जणू बसलेली होती आणि स्वयंपाकघरातून दुधाचा सुवास येत होता. तिने मला कपडे दिले आणि म्हणाली, जा आंघोळ करून घे. मी बाथरूममध्ये गेले आणि जणू त्या पाण्यातून माझ्या शरीरासोबत साऱ्या भीतीचा भार वाहून गेला. पहिल्यांदाच असं वाटलं की मीही एक माणूस आहे. त्या रात्री मी बिछाण्यावर झोपले. मला इथे एक शांत वाटली, जी कित्येक वर्षापासून हरवली होती. डोळे मिटले आणि आईची आठवण आली. त्या सर्व गोष्टी ज्या कधी कहाणी होत्या आणि ते सगळे स्वप्न ज्यांना पाहायची संधी मिळाली नव्हती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझी झोप उडाली, तेव्हा माझ्या पलंगावर कोणीतरी होतं. अचानक माझ्या तोंडून किंकाळी निघाली. समोर बसलेल्या व्यक्तीत दुसरं कोणी नव्हे तर अमन होता. माझ्या घशातून आवाजच निघेनासा झाला. मी किंचाळायचं ठरवलं, पण आवाज आतूनच दडून गेला. त्याने मला पकडलं, एवढ्या घट्टपणे की मी स्वतःला सोडवूच शकले नाही. पण ते वेदनादायक नव्हतं. जणू ते मला तोडू इच्छित नव्हता, फक्त थांबवू इच्छित होता. त्याने सांगितलं, आता हा खेळ तुझा राहिला नाही. त्याच्या शब्दात एक विचित्र शांतता होती आणि एक अनोखा आत्मविश्वास. मी स्तब्ध झाले. माझ्या आत काहीतरी हरवायला लागलं होतं. तो अमन, ज्याला मी कधी पाहिलं नव्हतं, ज्याबद्दल फक्त ऐकलं होतं, तो आज माझ्यासमोर होता. तो तसा नव्हता जसा त्याबद्दल ऐकलं होतं. त्याला पाहून कोणालाही वाटलं नसतं की तो एखादा विक्षिप्त किंवा त्याच्या डोळ्यात वेडसर झलक नव्हती, जी इतरांना घाबरवत असे. त्याच्या चेहऱ्यावरही तसंच काही नव्हतं. त्यांच्या डोळ्यात खोल अर्थ होता, जणू एखादं गुपित लपलेलं होतं. मी घाबरत होते, पण त्याहून अधिक आश्चर्यचकित होते, कारण जो माणूस माझ्यासाठी एक भय बनला होता, तो आज माझ्यासमोर शांतपणे उभा होता. एक चांगला माणूस वाटावा असा. माझं शरीर थरथरत होतं, पण त्या स्पर्शाने माझं हृदय क्षणभर थांबल्यासारखं वाटलं. तो अगदी जवळ होता, इतका की त्याच्या श्वासाची ऊब मला चेहऱ्यावर जाणवत होती. मी मागे हटले, पण त्याने घट्ट पकडून ठेवलं. नाही, तो निर्दयी नव्हता, पण त्याला मला जाऊ द्यायचंही नव्हतं. तो म्हणाला, तुला वाटलं की मी तुला घरातून मायापासून पळू शकशील? हळूहळू बोलत होता. त्याच्या शब्दात राग नव्हता, अहंकार नव्हता, फक्त एक गूढ शांतता होती, जणू त्याने या क्षणाची अनेक वर्षे वाट पाहिली होती. तो म्हणाला, तुला माहीत आहे का की तू सध्या कुठे आहेस? माझा हात सोडत तो विचारत होता. मी गप्प राहिले, माझे डोळे झुकले. तो हसला, एक मंद हसू ज्यात विश्रांती होती आणि थकवाही. जी जागा माझी आहे आणि इथे तू आपल्या इच्छेने आली नाहीस. तुला इथे आणलं गेलं आहे. तुझी गोष्ट खूप आधी लिहिलेली आहे मुस्कान. तू कदाचित काहीच नसलेलं एक पात्र आहेस आणि अजून तर वाचायला सुरुवात केली आहेस. मी अचानक घाबरून मागे हटले, पण मागे भिंत होती. खोली खूप लहान होती, पण त्याच्या उपस्थितीने ती अजूनच लहान वाटायला लागली. तो हळूहळू माझ्या जवळ आला, पण यावेळी त्याच्या डोळ्यात कोमलता होती. त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं, जणू काही शोधत होता, आणि माझ्या डोळ्यात डोकवत म्हणाला, मी वेडा नाही. त्याचं हे वाक्य ऐकून मी थक्क झाले. तो म्हणाला, सगळ्यांनी मला वेडं ठरवलंय, जेणेकरून मी नाहीसा होईन आणि माझं स्थान, ओळख आणि मालमत्ता कोणी दुसरं घेईल. आणि तू देखील या खेळाची शेवटची कडी आहेस. तुझं पात्र सुद्धा अगदी माझ्यासारखं आहे. हे ऐकून माझे डोळे विस्फारले गेले. हृदय जोरात धडधडायला लागलं. डोकं पूर्ण रिकामं झालं. मी इतकी वर्षे अमन या नावाने घाबरत जगले, त्याच्या सावलीला, त्याच्या उल्लेखालाही, आणि आज जेव्हा तो माझ्या समोर होता, तेव्हा सारा भूतकाळ आश्चर्यचकित परिवर्तित झाला. तो माझ्या जवळ आला आणि माझं मनगट पकडलं. त्याच्या बोटांचा मृदू स्पर्श केला, जणू तो माझा त्रास समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याने म्हटलं, तू घरातून पळालीस तेव्हा तुला वाटलं की हे सगळं संपेन, पण असं काही नाही. खरी कहाणी तर आता सुरू होते.
तू तिथून पळाली नाहीस तर तू इथे खरंच असायला हवं. तिथेच आली आहेस माझ्याजवळ. त्याच्या आवाजात काही शक्ती नव्हती, पण त्याच्या शब्दांमध्ये एक अजीबशी दया होती. मी केवळ एवढंच बोलले की मला स्पर्श करू नकोस. तो थोडासा ढासळत पण स्पष्टपणे हसला आणि म्हणाला, ठीक आहे, मी तुला सोडतो. मग त्याने विचारलं, पण तू विचार केलास का की तू स्वतःला माझ्यापासून मोकळं करू शकत नाहीस? त्याचे शब्द माझ्या आत खोलवर गेले. नक्की तो खरंच बोलत होता. मी खरोखर स्वतःला त्याच्यापासून दूर करू शकत नव्हते, ना मनाने ना नजरेने. अमन मागे सरकला, जणू त्याला माझ्या गोंधळाची जाणीव झाली. तो खिडकीजवळ गेला, बाहेर पाहत म्हणाला, तुला सत्य जाणून घ्यायचं आहे का? हे जाणून तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जर तुला ते जाणून घ्यायचं असेल तर इथेच राहा, नाहीतर दार उघडं आहे. पण लक्षात ठेव, बाहेर तुझ्यासाठी काहीही सुरक्षित नाही आणि आज सगळं तुझ्या रक्षणासाठी आहे. मी उघड्या दरवाजाकडे पाहिलं. मी तिथून जाऊ शकत होते पळून, पण माझं मन फक्त एकच गोष्ट जाणून घेऊ इच्छित होतं की अमनच्या डोळ्यात मला ते अजबसा दुःख का दिसत होता. आणि मी जाणून घ्यायचं ठरवलं त्याच्या त्या डोळ्यांमधल्या प्रश्नाचं उत्तर. तेथील शांतता वाढत होती, पण माझ्या आत एक संघर्ष सुरू झाला होता. हा अमन कोण आहे? वाईट माणूस, चांगला, बंदी, शत्रू की काही वेगळंच? त्याच्या शांततेत काहीतरी वेगळं होतं. तो परत आला आणि म्हणाला, खोली तुझी आहे मुस्कान. तू हवी असलीस तर आपण एक होऊ शकतो. मी गप्प राहिले. कदाचित त्याची व्हावीच असावी वाटत. तो समोर बसलेला होता, ज्याला मी नेहमी वेडसर समजत होते, स्वतःसाठी धोका मानत होते. पण त्याच्या शब्दांमध्ये अभिनय नव्हता, फसवणूकही नव्हती, फक्त एक कच्चं खरं होतं, त्याच्या श्वासासारखं. त्याच्या डोळ्यात एक सच्चाई होती आणि मी समजून चुकलेले की खोटं बोलत नव्हता. त्याने आपली गोष्ट सांगायला सुरुवात केली. जेव्हा मी 15 वर्षाचा होतो तेव्हा मी पहिल्यांदा विष दिलं. झोपेच्या गोळ्या पाण्यात मिसळल्या. मी वाचलो. कदाचित म्हणूनच झोप माझी दुश्मन बनली. डोळे उघडले आणि सगळ्यांना सांगितलं की अमन काहीतरी विचित्र झालं आहे. ताईजीने जिला तुला आई मानत होतीस ती खरं तर माझी सावत्र आई आहे. त्यांनी मला संपवण्यासाठी माझ्या मनावर वार केला. मग मी ठरवलं, जर सगळ्यांना वाटतं की मी वेडसर आहे तर मी तसंच वागेन, पण माझ्या पद्धतीने. मी त्यांच्याकडे बघत राहिलो. त्यांच्या चेहऱ्यांच्या जखमांच्या खुणा आता वेदनेच्या नव्हे तर ताकदीच्या वाटत होते. मग मी शांत राहायला शिकलो. बोलणं कमी आणि किंचाळणं जास्त. समोर येणं कमी, लोकांच्या मनात भीती पेरणं जास्त. एक दिवस त्यांनाही मान्य केले की खरंच वेडसर आहे. त्यांनी मला खोलीत बंद केलं. नोकरांना सांगितलं त्यांच्याजवळ कोणीही जाऊ नये. मी त्यांच्या बंदी नाही तर त्यांच्या कटाकापासून मुक्त झालो. कारण कोणी वेड्याला भीती मानत नाही, त्याला दुर्लक्ष करतात. आणि तू तर वर्षानुवर्ष मला सहन केलंस. मी हळूच म्हणलं, सहन केलं? तो म्हणला, हो, मीही केलं. सावत्र आईचे तिचे इरादे, तिचे शब्द सगळं समजून घेतलं आणि मी तुझी वाट पाहिली. त्यांचं बोलणं ऐकून मी हादरले. मी म्हणलं, माझी? तो म्हणला, हो मुस्कान, तू या कहाणीची शेवटची कडी आहेस. त्याने माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं की जणू माझ्या आत डोकावून तो सगळं पाहत होता, जे मी स्वतःपासूनही लपवलं होतं. तू त्या घटनेची साक्षीदार आहेस जिथे तुझ्या आई वडिलांना रस्त्यावरून हटवलं गेलं. तू त्या कटाचा धागा आहेस जो माझ्या सावत्र आईच्या प्रत्येक षडयंत्राशी जोडलेला आहे. आणि तूच आहेस जी हा माझा चेहरा उघडा करू शकते किंवा पूर्ण करू शकते. त्याचं बोलणं ऐकून माझे पाय लटपले. हे सत्य माझ्याच्या हाडांमध्ये झिरपत होतं. मुस्कान, तुझ्या आईवडिलांचं काही अपघाताने निधन झालं नव्हतं. त्यांना मारण्यात आलं, एक नियोजनबद्ध कट रचून. त्यांनी ठरवलं होतं की तुला स्वतःच्या इच्छेने वाढवतील. तुझ्या ताईंजीने तुला कधी स्वीकारलं नाही. तिने तुला विकत घेतलं, एक शांत गुलाम म्हणून, जेणेकरून तुझं लग्न माझ्याशी करून घराची संपत्ती तिच्या हाती राहील. कारण तू माझ्या वडिलांच्या धाकट्या भावाची मुलगी आहेस. त्यांचं बोलणं ऐकून माझं मन तुटायला लागलं. ज्यांना हातांना मी आई समजून वंदन करत होते, त्याच हाताची माझ्या आईवडिलांचं रक्त सांडवलं होतं. अमन अजूनही माझ्याकडे पाहत होता, जणू तो माझा प्रतिसाद तपासत होता. त्याने म्हटलं, मी तुला फक्त सत्य सांगतोय, काही जबरदस्ती नाही. तुला वाटलं तर दार उघड आणि जा, पण जर राहशील तर आपण मिळून ते सगळं परत मिळवू जे तुझ्यापासून हिसकावून घेतलं गेलं. त्याचं बोलणं ऐकून माझं हृदय धडधडू लागलं. मी नेहमी शांत राहिले, त्याचं प्रत्येक ऐकलं, प्रत्येक कट सहन केला. पण आता कदाचित हा वेळ होता मी बोलण्याचा. पण कोणासाठी? कोणासाठी? मी माझ्या आई वडिलांना काही बोलू शकत नव्हते. ते आता या जगात नव्हते.
पण अमनसाठी मी डोळे बंद केले आणि माझ्या आई-वडिलांना विचारू लागले. ते दोघं आयुष्यातून कधीच परतले नाहीत. पण हे सगळं केल्यानंतर मला पुन्हा मिळाल्यासारखं वाटत होतं. अमनने माझा हात पकडला आणि म्हणाला, "हे आता तुझ्यावर अवलंबून आहे मुस्कान. तू आनंद जगशील की सत्यासाठी लढशील." त्या क्षणी मी पहिल्यांदा अमनकडे एका माणसासारखं पाहिलं. ना वेडसर, ना शत्रू, ना भीती, ना फक्त एक पुरुष जो कित्येक वर्ष एक मुखवट्याआड लपून बसलेला होता. फक्त या आशेवर कधीतरी कोणी त्याचं खरं रूप ओळखेल. माझ्या डोळ्यांमधून तो मुखवटा निघून गेला होता. अमन माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "तू माझी आहेस आणि फक्त माझी. मी तुझ्यावर प्रेम करतो. आत्तापासून नाही, लहानपणापासून. मन फक्त माझ्यापासून घाबरत होतीस आणि मी तुझा तो डर वाढवू इच्छित नव्हतो. म्हणूनच मी कधी तुझ्यासमोर आलो नाही." ते शब्द नव्हते, तो निर्णय होता. त्यात ना काही जबरदस्ती होती ना विनवणूक. फक्त एक विश्वास होता, जो त्याला स्वतःवरही आणि माझ्यावरही. मी मागे सरकले नाही. आम्ही दोघं एकमेकांकडे पाहत शांत राहिलो. तो क्षण एखाद्या वादळासारखा होता. जोरदार, खोल आणि पूर्ण. मनापासून मी त्याच्यावर प्रेम करू लागले होते. त्याच्या संवेदनशीलते माझं मन जिंकलं. ती रात्र संपली, पण माझ्यातली जुनी मुस्कान त्या रात्री मरून गेली. जी अडखळत बोलायची, प्रत्येक नात्यावर शंका घ्यायची, प्रत्येक माणसात फसवणूक पाहायची, ती मी नव्हते. मी ती बनले होते जी स्वतःची इच्छा ओळखू लागली होती, स्वतःच्या ताकदीला ओळखू लागली होती. मी हेही समजून चुकलेले की सत्याची पहिली अट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जागी झाले तेव्हा तो माझ्या शेजारी बसलेला होता आणि माझ्या चेहऱ्याकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात लज्जा नव्हती तर अभिमान होता. त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला, "मी तुला कधीच दुखावणार नाही मुस्कान. मी तुला माझं बनवू इच्छितो. मी माझ्या न्यायाची साथ देतो." मी काही उत्तर दिलं नाही. फक्त त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि माझ्या प्रेमाचा स्वीकार केला. पहिल्याच भेटीत मला त्याच्यावर प्रेम झालं होतं. मी पलंगावर बसले होते. अमनने कपाटातून एक मोठी फाईल काढली आणि माझ्यासमोर ठेवली, ज्यावर धूळ बसलेली होती, पांढऱ्या कागदाने भरलेली. असं वाटत होतं जणू अनेक वर्षांचं ओझं त्यात गडलेलं आहे. हळूहळू माझे हात त्या फाईलकडे गेले आणि एक क्षणासाठी हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. अमन काही बोलला नाही. फक्त माझ्या डोळ्यात पाहत तर राहिला. जणू माहीत होतं की या क्षणानंतर मी ती मुस्कान राहणार नाही जी काल रात्री होते. मी फाईलचं पहिलं पान उघडलं. समोर एक फोटो होता माझ्या मम्मी पप्पांचा. दोघं एकत्र उभे होते आणि हसत होते. मी त्यांच्यातच होते, एक निरागस मुलगी जी त्या जागेची केंद्रबिंदू होती. मला आठवलं, ते दोघं मला खूप प्रेम करायचे. प्रत्येक लहानशी गोष्ट पुरवायचे. एक एक आठवण डोळ्यासमोर फिरू लागलं. शाळेतून मला घ्यायला आलेला तो शेवटचा दिवस. त्यानंतर त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास. त्याच्यानंतर फक्त शांतता उरली. फाईलमध्ये लिहिलेलं हे शब्द नव्हते, ते माझ्या बालपणीचे शव होते, जिचं आता अनेक वर्षांनी अंत्यसंस्कार होतं. त्या एक विमा अहवाल होता. गाडीचा ब्रेक फेल झाला, तपासेल ड्रायव्हर गायब झाल्याची चौकशी, बंद दरवाजे आणि एक खाजगी टीप, ज्यात स्पष्ट लिहिलं होतं की हा अपघात मुद्दाम घडवण्यात आला. मी पान पलटलं आणि एका ठिकाणी ताऊजींच्या सह्या होत्या. अपघातानंतर परदेशी विमा क्लेम मिळवण्यासाठी मंजुरीचं पत्र. अमनने आणखी एक फोल्डर उघडलं. खानदानी रेकॉर्ड. त्यात माझ्या वडिलांच्या वसियत होती. त्यात लिहिलं होतं की त्यांची संपत्तीची एकमेव वारस मी आहे आणि त्यांच्या निधनानंतर ताऊताई फक्त संरक्षक असतील, मालक नव्हे. हे दस्तऐवज कधी जाहीर झाले नव्हते, कधी नोंदवले गेले नव्हते. मी कापऱ्या हातात तिथे वाचत होते. लिहिलेलं, "आमची मुलगी आमचं सर्व काही आहे. तिला कोणी त्रास देऊ नये. आमचा वाटा तिला मिळावा. आमच्या मृत्यूनंतर तीच आमच्या संपत्तीची मालकीण असावी." हे वाचून माझ्या डोळ्यातून अश्रू आले. पण ते कोणतेही तक्रार नव्हते. हे अश्रू एका सत्यासमोर नतमस्तक होण्याचे होते. मी विचार करत होते, काय खरंच ती ताईची मला दूध पाजायची, माझ्या तापात रात्रभर जागी बसून प्रार्थना करायची, मला अंघोळ घालायची, स्वतःच्या हाताने जेवायला घालायची. तिने माझ्या आईवडिलांच्या मृत्यूची योजना केली होती. अमनचा आवाज माझ्या विचारांमध्ये आला. तो म्हणाला, "या बाईने तुला वाढवलं नाही, तिला फक्त तुझ्या बाजूला ओढायचं होतं. तुला तिने नियंत्रण ठेवलं
आईच्या रूपात जाळं विणलं आणि या वेळेतच घराच्या इज्जतीच्या नावाखाली एका वेड्याशी लग्न लावण्याचं नाटक केलं, जेणेकरून ही संपत्ती पूर्णपणे तिच्या हातात राहील. अमनचं बोलणं ऐकून माझा श्वास थांबला. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. दोन्ही हातांनी स्वतःला घट्ट पकडलं, जणू स्वतःला खात्री देत होते, मी अजूनही जिवंत आहे. मी जिला वर्षापासून माझ्या आईसारखं समजत होते, ती कधीच माझी आई होऊ शकत नाही. ती माझ्या शांततेच्या कबिराला उठणारी बाई आहे. अमन म्हणाला, आता निर्णय तुझ्या हातात आहे. मुस्कान, तुला वाटत असेल तर ही फाईल बंद करून पुन्हा तुझ्या शांततेत जाऊ शकतेस, जसे की बाकी सगळे करत आले आहेत. पण जर तू एक वादळ व्हायचं ठरवलंस तर ही फाईल घेऊन सगळं ठीक करू शकतेस. ह्याचं वादळ जे वर्षानुवर्ष चाललेल्या शांतता, खोटं आणि कट कारस्थानाने वाहून नेईल. मी फाईल बंद केली, पण मनातली फाईल कुठेतरी उघडलीच राहिली. एक एक शब्द, सत्य आत घुमटत होते. मी अमनकडे नजर टाकली. तो तोच माणूस होता ज्याने भीती समजत होते, पण आता तोच एकमेव सत्य होता. त्याच्या डोळ्यात कसलीच जबरदस्ती नव्हती, कसलीच हट्ट नव्हता. फक्त एक विश्वास होता, असा विश्वास की जो निर्णय घेऊ शकत कित्येक वर्षापासून टाळत होता. मी एक खोल श्वास घेतला. माझ्या आत कोणीतरी जणू दिवा लावून उजेड केला होता. मी फाईल पुन्हा उघडली आणि एका कागदावर सही केली. तोच कागद ज्यावर वडिलांची वसियत लिहिलेली होती आणि जो कित्येक वर्षापासून त्यांच्या रक्ताच्या अश्रूंनी रडत होता. आता ते सत्य माझ्या बोटाच्या स्पर्शाने पुन्हा जिवंत झालं. मी अमनला विचारलं, आपण हे सगळे कधीपासून सुरू करू? यावेळी माझा आवाज थरथरत नव्हता, कारण तो एका अशा मुलीचा आवाज होता जी वर्षानुवर्ष आपल्या हक्कांसाठी तयार होत होती. आज तिने स्वतःला ओळखलं होतं. आपण हलकसा हसला आणि म्हणाला, आता तू माझ्यासोबत नाहीस तर माझ्या बरोबरीने उभी आहेस. तुला माझ्या बरोबरीने उभं राहून तुझ्या हक्कासाठी लढावं लागेल. तेव्हाच मला जाणवलं की सत्य फक्त वेदना देत नाही, तर मनाला आतून झिंगणं करून आणि माणूसही बनवतं. मी आता कोणाची मुलगी, कोणाची होणारी पत्नी किंवा कोणासाठी तरी अनाथ नव्हते. मी मुस्कान होते आणि माझ्या ओळखीबरोबर उभी होते. माझा पहिला निर्णय होता माझं मौन तोडणं. मी अमनबरोबर त्या खोलीकडे जात होते, जी नेहमी बंद पाहिली होती. त्याने मला शांततेत हवेत आणलेलं होतं, जिथे मी राहत होते. आणि जिथून मी पळून गेले तिथे अमनने दरवाजा उघडा केला आणि मला वाटलं की जणू मी एखाद्या म्युझियममध्ये प्रवेश करत होते, किंवा एखाद्या अशा जागेत जी माझ्या आठवणीत पूर्णपणे नाहीशी झाली होती. भिंतीवर शांत प्रकाश पसरला होता आणि वातावरणातही असं काहीतरी होतं जे श्वास रोखून धरत होतं. खोलीच्या एका भिंतीवर संपूर्णपणे फोटो होते, फक्त माझेच फोटो. मी मुस्कान होते. एक फोटो ज्यात माझी आई मला मिठी मारत होते. एक जे लहानपणी रंगवलेला होता, ज्यात माझे वडील माझ्यासोबत होते. ते माझ्यासोबत हसत होते. मी पटकन माझ्या तोंडावर हात फिरवला. त्या फोटोकडे पाहून फुटाफूट रडायला लागले. मला माहीत नव्हतं की हे सगळं कसं, केव्हा, का. अमन शांतपणे माझ्या शेजारी उभा होता. त्याने हळूच सांगितलं, हे सगळं मी जपून ठेवलं होतं, जसं तुझ्या आतली ती मुस्कान, जी जगाच्या तोंडावर विसरली होती, पण मी तुला कधीच विसरलो नाही. त्याचं हे ऐकून डोळ्यात अश्रू आले. इतकी वर्ष मी स्वतःला मजबूत दाखवत राहिले, शांत राहिले, शांत असूनही हसत राहिले. पण त्या फोटोंनी सगळं उघड केलं, जे आतून सडलेलं होतं. एक विचित्र वेदना मनात उठली, पण यावेळी ती एकटेपणाची नव्हती, तर ओळखीची होती. मी एका फोटोकडे बोट दाखवलं, ज्यात फुलांच्या हारात उभी होते. मी विचारलं, हा फोटो केव्हाचा आहे? अमन म्हणला, हा तुझ्या 6व्या वाढदिवसाचा होता आहे. तू वारंवार म्हणाली होतीस की तुला गुलाबी रंगाचा फ्रॉक हवा आहे आणि तुझ्या मम्मीने तो फ्रॉक स्वतः हातांनी शिवला होता. हे फोटो तुझ्या वडिलांनी स्वतःच्या हातांनी काढले होते. अमनला सगळं आठवत होतं. मला आश्चर्य वाटलं की जे क्षण मी विसरले होते ते कोणाच्या तरी मनात इतक्या जिवंत स्वरूपात होते, जसं कालच घडले. मी हळूहळू भिंतीजवळ गेले, फोटोंच्या हाताने स्पर्श केला. असं वाटत होतं जणू माझ्या जखमावर कोणीतरी औषध लावते. प्रत्येक फोटोमध्ये एक नवीन कहाणी दडलेली होती, एक असा जो काळाच्या सावल्यामध्ये दफन झाला होता. पण अमनने त्याला दफन होऊ दिलं नव्हतं. तो म्हणाला, मी तुला अनेक वर्षापासून ओळखतो मुस्कान. तू सत्य आहे जी जपून ठेवलं आहे. तू फक्त एक मुलगी नाही जिने त्या लोकांच्या संपत्तीची चावी वाटते. तू तो अस्तित्व आहे ज्याच्या
अस्तित्वाने मी पूर्ण होतो. मी ज्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. हे अश्रू कमजोरीचे नव्हते तर साक्षीचे होते. खरे बोलत आहो. माझा श्वास जड झाला. मी इतक्या वर्षात कधीच कोणाच्या शब्दांवर एवढा विश्वास ठेवला नव्हता. पण आज माझं हृदय स्वतःहून हो म्हणत होतं. कदाचित अमनमध्येही तोच दुःख लपलेलं होतं जे माझ्या मनात होतं. म्हणूनच आम्ही एकमेकांना समजू शकत होतो. मी त्याच्याकडे पावलं टाकली आणि म्हटलं, जर तू एवढं सगळं सांभाळून ठेवलं आहेस तर आता मी काहीच गमवू इच्छित नाही. मी ती मुलगा बनायचं नाही की फक्त दुःख सहन करत राहते. त्याने माझा हात पकडला, हळूच म्हणाला, मला वचन दे. आपण फक्त प्रेम करणार नाही तर न्यायासाठी लढाई देऊ. मी म्हटलं, मी वचन देते. मी हळूच उत्तर दिलं. पण माझं हृदय जोरात धडधडत होतं. आता माझ्या मनात भीती उरलेली नव्हती. आम्ही दोघांनी एकमेकांना वचन दिलं होतं की आमच्याकडून हिरावून घेतलेलं सगळं परत मिळवणार. आम्ही फक्त दोन माणसं नव्हतो. आम्ही दोन खरे मित्र होतो ज्यांना जगाने खोटं ठरवून गळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही ठरवलं होतं की आता आमची गोष्ट फक्त प्रेमाची नसेल तर संघर्षाची असेल. अन्यायाविरुद्ध एक लढाई असेल. मी भिंतीवर लटकलेल्या फोटोंचं शेवटचं एकदा पाहिलं. एक साधा फ्रेम होता ज्यात एक रिकामा पांढरा कागद ठेवला होता. मी आश्चर्याने विचारलं, हा रिकामा का आहे? अमन हसून म्हणला, हा त्या दिवसासाठी ठेवलेला आहे जेव्हा तुझं आणि माझं एकत्र छायाचित्र इथे लावलं जाईल. तेव्हा हा पूर्ण होईल आणि तो होईल सत्याच्या विजयाच्या नंतर. हा आपला विजय प्रतीक म्हणून बनेल. मी त्या रिकामा फ्रेमला हात लावून मनात खोलवर अनुभव घेतला. त्या सकाळी आम्ही दोघं त्या भिंतीच्या सावलीत बसून पाहिलं उचललं. एक असं पाऊल ज्याचा मार्ग दुःखाने भरलेला होता. शेवटी तिथे प्रकाश होता आणि आम्ही केवळ आठवणीतच नव्हे तर सत्यालाही चित्रात रूपांतरित करण्यात होतो. तो काळ आला जेव्हा माझ्या हातात एक नवीन व्यक्ती जन्म घेत होती. मी नेहमी स्वतःला सत्याच्या शोधात पाहिलं होतं, एक विसरलेली असहाय्य लाचारी. पण आता मी केवळ तमाशाचा भाग नव्हते तर तमाशाच्या मागच्या सत्याचा मार्ग बनवायचं ठरवलं होतं. आपण म्हणाला, जर शत्रूला खात्री वाटली की मी जिंकतोय तेव्हा तो खरी खेळी खेळतो. आणि आम्ही आमच्या योजनेवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. अमनने सर्वांसमोर त्याच्या सावित्री आई ताईजीचे याचे पाय धरले. त्यांच्या डोळ्यात पुन्हा तीच जुनी चमक परतली, सत्तेची, नियंत्रणाची, विजयाची. त्यांना वाटत होतं की अमन तुटून गेलाय आणि मी तीच शांत मुलगी आहे जी त्यांच्या मर्जीनुसार वागेल. त्यांनी आम्हाला मिठी मारली. आमचं लग्न लावून दिलं गेलं. सगळ्या कुटुंबासमोर आम्हाला जेवायला घातलं गेलं. मी पाहिलं की ताईंजीच्या चेहऱ्यावर समाधान होतं. पण माझ्या चेहऱ्यावर जी हसू होतं ते समाधानाच्या मुळांवर कुऱ्हाड चालवत होतं. मी पुन्हा एकदा त्या घरात परत आले होते. पण यावेळेस मी ती मुस्कान नव्हते जिला लहानपणापासून तिच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर इथे आणलं गेलं होतं. माझे वडील दुसऱ्या शहरात राहायचे आणि ही हवेली माझ्या आजोबांची होती. त्यांचे दोनच मुलगे होते, ताऊजी आणि माझे वडील. वडील तर स्वतःच्या कष्टाने उभारलेल्या घरात राहत असले तरी अर्धी हवेली त्यांचीच होती, ज्यांची वसियत त्यांनी माझ्या नावावर केली होती. आता मी या हवेलीची शांत भिंतीत लपलेल्या खोटेपणा, कारस्थाने आणि द्वेषाच्या प्रत्येक छटा ओळखू लागले होते. प्रत्येक पाऊल, प्रत्येक नजर, प्रत्येक हसू, सगळं मला फसवून टाकायला लागलं. मी आता त्या फसवणीचा एक नवीन पात्र बनले होते. एक दिवस ताईंजींनी मला जवळ बोलवलं, माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि नेहमीसारखे बनावट प्रेमाचे शब्द म्हणले, बेटी तू माझे प्राण आहेस. मी मान खाली घालून होकार दिला. पण माझ्या मनात त्या क्षणी जो संताप उफळून येत होता तो कोणत्याही ठिणगीपेक्षा कमी नव्हता. अमनही आपला रोल व्यवस्थित निभावत होता. घरात गप्प शांत राहायचा. त्याच्या वडिलांसोबत जमिनी जमिनीचे पेपर साईन करत राहायचा. ताईंजीच्या प्रत्येक गोष्टीला मान्य करत राहायचा. रात्री जेव्हा आम्ही दोघं आमच्या खोलीत भेटायचो तेव्हा तो खराखुरा आपण असायचा, ज्याच्या चेहऱ्यावर त्या बनावट मुखवटींचा थांगही नसायचा. आम्ही योजना आखायचो, विचार करत राहायचो की पुढे काय करायचं. प्रत्येक हालचालींचं नियंत्रण करत होतो. ही लढाई केवळ मनाची नव्हती, ती बुद्धीचीही होती. मी जणू जाणवते ताईजी आणि त्यांचं गुपित उघडं करत नव्हते. कोणाशीही काही बोलत नसायचे. नवऱ्याशीही नाही, नोकरांशीही नाही. सगळं स्वतःच्या ताब्यात ठेवायची.
तिला खात्री होती की तिचं जाळं इतकं घट्ट आहे की कोणीच त्यातून सुटू शकत नाही आणि हे तिचं सर्वात मोठं दुबळेपण होतं. एक दिवस मी त्यांच्या खोलीत त्यांच्या कपाटाच्या वरच्या बाजूला एक जुना बॉक्स पाहिला. अमनने याबद्दल आधी सांगितलं होतं. खरे पुरावे तिथेच असू शकतात. मी त्यांना गप्पांमध्ये गुंतवून खाली स्वयंपाकघरात पाठवलं आणि पटकन बॉक्स उघडून आतल्या फाईल्सचे फोटो घेतले. त्याच बराच काही होतं. जमिनीच्या कारस्थानाचं वसियत, बदललेल्या झेरॉक्स आणि काही गुप्त चिठ्ठ्या एका वकिलाच्या नावावर. जेव्हा मी अमनला ते फोटो दाखवले तेव्हा तो फक्त एवढंच म्हणाला, हेच तर ते पुरावे आहेत ज्यांनी त्याचा महाल कोसळेल. आता आमच्याकडे केवळ पुरावेच नव्हते तर खात्रीही होती. पण आम्हाला माहीत होतं की अंतिम वार करण्यापूर्वी शत्रूला निष्काळजी करावी लागेल. आम्ही एक छोटासा कार्यक्रम ठेवला. ताईंजींच्या सेवाभाव आणि त्यागाच्या वर्षाची प्रशंसा म्हणून सगळ्या कुटुंबाला बोलवलं गेलं. कॅमेरे लावले गेले आणि ताईंजींच्या स्तुतीचा वर्षाव झाला. ताईंजींनी सुंदर साडी नेसलेली होती. भरपूर दागिन्यांनी सजलेल्या होत्या. कदाचित इतक्या सजून त्या आपल्या विजयाचा भारूड केल्या होत्या. या फंक्शनमध्ये अमनने एक भाषण दिलं. आईसारखी बाई या जगात नाही. आपल्या सगळ्या कुटुंबात बंधन विश्वासावर उभं आहे. संपूर्ण हॉल टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेला. ताईंजींच्या डोळ्यात चमक होती. आता त्यांना पूर्ण विश्वास होता की अमन त्यांच्यात नियंत्रित आहे. पण पुढच्या क्षणी अमनचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि आमच्या चेहऱ्यावर एक लपलेलं स्मितहास्य होती. जसं एकदा वादळ येण्यापूर्वी वाऱ्याच्या झुळकीत असतं. त्याच रात्री मी स्वतःला आरशात पाहून पहिल्यांदा सांगितलं की ही स्मितहास्य फक्त जिंकण्यासाठी नाही तर दाखवण्यासाठी सुद्धा आहे की तुझे जखम तुला कमजोर करत नाहीत, तुला शस्त्र बनतात. आम्ही आणखी एक निर्णायक पाऊल उचललं होतं. आता खेळाचा शेवट जवळ आला होता आणि सत्याची पहिली किरण ताईंजींच्या डोळ्यांमध्ये चमकणार होती. तीच डोळ्यातील अभिमानाची चमक लवकरच पश्चातापाच्या अश्रूने भरून जाणार होती. आपण ते शेवटचा चाल खेळला. ती बाई जिने सगळ्यांना एक निर्दयी, वेडी, सावत्र म्हणून आई ओळखलं. पण अमनला माहीत होतं की ती खूप चालाख होती. स्वतःच्या फायद्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकणारी. ती वर्षानुवर्ष शांततेच्या आड लपून पैसे कमवत होती. फक्त आता आमच्याकडे तिच्या बोलण्यासाठी सगळं होतं. पुरावे, वेळ आणि सत्य. आम्ही ताईंजींचा उजवा हात असणाऱ्या नोकराणीलाच एका शांत खोलीत बोलवलं. तिथे ना दार होतं ना खिडकी. फक्त एक बल्बचा मंद उजेड. तिघांच्याही डोळ्यात फक्त भीती आणि प्रश्न. माझे, अमनचे आणि तिचे जुने चेहऱ्यावर वर्षानुवर्षाचा थकवा आणि पश्चाताप घेऊन बसली होती. अमनने तिच्यासमोर सगळे पुरावे ठेवले. फोटो, फाईल्स आणि एक व्हिडिओ क्लिप जिथं एका जुन्या नोकराशी फोनवर पैसे देऊन शांतता खरेदी करण्याची चर्चा करत होती. हे पाहून ती घाबरली, हादरली. तिच्या डोळ्यात वर्षानुवर्षीचा गिल्ट ओसंडून वाहत होता. तिने एक खोल श्वास घेतला. जणू आत काहीतरी विष होतं. शेवट तिने कबूल केलं. मी अमनला विष देण्याचा प्रयत्न केला होता. कारण मला वाटलं होतं की तुम्ही रस्त्यातून दूर व्हाल. आणि हो, मुस्कानच्या आईवडिलांचे कारचे ब्रेक फेल करवले ते मीच केले होते. पण इतकं बोलून ती गप्प झाली. जणू पुढचे शब्द तिच्या तोंडातून निघण्याआधी श्वास थांबवून पाहत होते. पण मी एकटी नव्हते. तिने सांगितलं, मी फक्त एक प्यादा होते. हे सगळं ताईजीच्या सांगण्यावरून केलं गेलं. त्या सगळ्यांना कंट्रोल करतात. त्या तुम्हालाही, आम्हालाही आणि या खानदानाच्या संपत्तीला स्वतःच्या मुठीत ठेवू पाहतात. हे ऐकून माझा श्वास अडकला. कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात मला जाणीव झाली होती. पण ते ऐकून खूप त्रासदायक होतं. हा आणखी एक घाव होता. एक असा घाव ज्याने माझ्या शेवटच्या आशाही हिरावून घेतल्या. मला ताईजींकडून कधीच अशी अपेक्षा नव्हती. तोच चेहरा ज्यावर मी वर्षानुवर्ष विश्वास ठेवला होता. माझ्या स्वप्नात आईच्या जागी बसलेला चेहरा. तोच चेहरा माझ्या डोक्यात एका खुनी स्त्रीच्या रूपात कोरला गेला होता. माझे हातपाय थरथरू लागले. डोळ्यापुढे अंधार पसरला. मी काही बोलू शकत नव्हते. कदाचित माझी जुबान गप्प झाली होती किंवा माझ्या मनानेच बोलण्यास नकार दिला होता. आपणने तातडीने माझा हात पकडला. त्याचा स्पर्श इतका घट्ट होता की त्याच्या अस्तित्वाचा मला खुराखुरा भास झाला. त्याला मला दिलासा दिला. तोच दिलासा जो मी आयुष्यात फक्त एकदाच अनुभवला होता, जेव्हा आईने मला पहिल्यांदा मिठीत घेतलं होतं. आता तू ती एकटी नाहीस मुस्कान. अमनचा आवाज माझ्या आतपर्यंत पोचला. त्या एका वाक्याने जणू माझे सगळे दुःख, वेदना एका क्षणात मिटून गेल्या. मी आता फक्त ती मुलगी नव्हते जी एकटी रडायची.
आता मी ती स्त्री बनले होते जिला आपली लढाई लढायला जागा सापडली होती. सत्य ऐकून आम्ही दोघेही आत तुटलो नव्हतो. ती नोकरानी जी पूर्वी ताईजीच्या पाठिंब्याने घरात माजून फिरायची, आज तीच आमच्यासमोर हात जोडून रडत बसली होती, पश्चाताप करत होती. पण निदान ती सत्याच्या बाजूने होती. त्या क्षणी आम्हाला तिच्यावर थोडी दया आली, पण ती दया माझ्या जिद्दीला कमकुवत बनवू शकत नव्हती. त्या जखमा, ज्या वर्षानुवर्ष वेदना देत होत्या, त्याच एक उपचार होतं. इनाफ. ना अश्रू ना माफी. आपणने मान हलवली, जणू त्या आधीपासून सगळं माहिती होतं. हे सगळं रेकॉर्ड केलं जातंय, त्यांनी सांगितलं. मग माझ्याकडे बघून म्हणाला, आता आपल्याला शेवटचा धागा तोडायचा आहे, जो तुला अजूनही बांधून ठेवतो. ती खोटी आई, जी वर्षानुवर्ष तुझ्या शांततेतून शक्ती घेत आहे. मी ताईंजींचा चेहरा सगळ्या डोळ्यांसमोर आणला. आता तो चेहरा रिकामा भासत होता. मी स्वतःला वचन दिलं, आता हे खोटं जिवंत राहू शकत नाही. तो दिवस जवळ आला होता. आम्ही या हवेलीचे पाया हलवून टाकणार होतो. पण यावेळी किंकाळ्या नाही ऐकू येणार, फक्त सत्याचा आवाज घुमणार. आणि त्यांच्या दफन झालेल्या सगळं बाहेर येऊन, जे वर्षानुवर्ष या भिंतीत लपवून ठेवलं गेलं होतं, एक अनाथ मुलगी, किंकाळी आणि एका मुलीची शांतता. त्या दिवशी मी कमकुवतपणापासून दूर राहिले, पण मी त्या कमकुवतपणाला गाडून टाकलं. आता मी एकटी नव्हते, तर त्या सगळ्याची आवाज बनले होते, ज्यांना कधीही बोलण्याची परवानगी मिळाली नाही. माझं युद्ध आता थांबणार नव्हतं. अमनने भेटीची जागा ठरवली. तोच जुना अंगण, जिथे एकदा माझा वाढदिवस साजरा झाला होता, जिथे आईने मला झोपाळ्यावर बसवलं होतं आणि ताईंजीने पहिल्यांदा मला मुलगी म्हणून हाक मारली होती. आम्ही तीच जागा निवडली, कारण आम्हाला माहीत होतं की त्याचा अहंकार सर्वात जास्त निष्काळजी असतात. आम्ही तिथे तयारी केली, एक कॅमेरा, ऑडिओ रेकॉर्डर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असा एक माहोल त्यांच्या गर्वाला चुरगळून टाकेल. ही भेट एक सामान्य कौटुंबिक बैठक म्हणून ठेवली होती. ताऊजी, काही खास नातेवाईक आणि मी होतो. सगळ्यांना वाटत होतं की अमन आपल्या सावत्र आईची माफी मागणार आहे आणि पुन्हा मालमत्तेच्या हक्कावरून तडजोड करणार आहे. त्या निष्काळजीपणे बसल्या होत्या. अमनने प्रेमाने बोलायला सुरुवात केली. मी थकलोय मम्मी. जे काही झालं त्यासाठी मला वाटतं की आपल्याला अजून एक संधी द्यायला हवी. त्या हसल्या आणि म्हणाल्या, मी तर नेहमीच हे इच्छित होते की तू शहाणा होशील. मी सगळं ठीक होईल. हाच तो क्षण होता ज्याने आम्ही वाट पाहत होतो. अमनने थोडं झाकून विचारलं, पण मला एक समजत नाही, तुम्हाला हे सगळं करायची गरज काय होती? ताईंजीने एक झटक्यात डोकं वर केलं आणि अमनकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, म्हणजे तुला सगळं समजलंय? हो, मीच ती नोकरानी मारली, तुला वेडं केलं आणि मुस्कानच्या आईवडिलांना मारलं. इतकं बोलताना त्याच्या चेहऱ्यावर गर्व होता, पण त्यांना माहीत नव्हतं की त्या सगळ्या पराभवावर सही करत आहेत. त्याच क्षणी अमनने टेबलवरचा रिमोट उचलला आणि समोरच्या भिंतीवर प्रोजेक्टर चालू केला. सर्व रेकॉर्ड, फोटो, ऑडिओ, व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आले. पाहुणे, वकील, पत्रकार सगळं पाहत होते. ताईजीचं हास्य एकदम गायब झालं. त्या अविश्वासाने सगळ्यांकडे पाहत होत्या. हे काय आहे? तुम्ही लोक काय करत आहात? त्यांच्या आवाजात आता ती ताकद नव्हती जी एकेकाळी सगळं घर गप्प करत असे. मी पहिल्यांदा त्यांच्या समोर गेले. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हटलं, जे तुम्ही वर्षानुवर्ष रोखलं, हे सगळं खरं. आता आम्ही घाबरणार नाही. सगळ्यांच्या नजर त्या ताईंजीवर होत्या आणि प्रत्येक चेहरा प्रश्न विचारत होता. काही लोकांना तर ताईजींकडे पाहिलं ते हादरून गेले होते. अमनने आपल्या वडिलांकडे पाहून सांगितलं, पप्पा, ही बाई फार स्वार्थी आहे. हे ऐकताच ताऊजींच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी आयुष्यभर ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, आज त्या सामना केला. जे क्षणभर शांत बसले, डोळे मिटले, जणू त्यांच्या वर्षानुवर्ष शांततेचं ओझं त्यांना आता जाणवत होतं. रिपोर्टरने माईक ताईजींकडे केला, पण त्या काहीच बोलू शकल्या नाहीत. जी स्त्री प्रत्येक गोष्टीचं शेवट बोलत होती, आज तिच्याकडे काहीच नव्हतं. तिची जीभ, तिची कट कारस्थानं साक्षी होती, आता थकलेली आणि गप्प होती. त्या रात्री आम्ही हा एक खेळ संपवला. तो खेळ ज्यात निरागसतेला प्यादं बनवलं गेलं होतं. नोकरानीचा व्हिडिओ आणि तिच्या तोंडून निघालेला शब्द ताईंजींचं खोटं सिद्ध करण्यात यशस्वी ठरला. जेव्हा आम्ही कोर्टात गेलो, सगळे नजर आमच्याकडे वळाल्या. कॅमेऱ्याचे प्रकाश चमकले, रिपोर्टरांनी आवाज दिला, पण आम्ही काही बोललो नाही. आम्ही फक्त पुढे चालत होतो, जणू एखादं शांत वादळ. वकिलांनी पुरावे ठेवले.
निवेदन वाचले, रेकॉर्डिंग ऐकली. कोर्टात शांतता पसरली होती. तीच शांतता जी सत्याचे आवाज होते. ताईंजींच्या चेहऱ्यावर गर्व आता गायब होता. त्यांच्या डोळ्यात तर ओलही लाजेची नव्हती, ती असह्यतेची होती जी त्यांनी इतरांना दिली होती आणि आता स्वतः अनुभवत होत्या. ताऊजींनी ताईजींच्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. कोर्टाच्या निर्णयानंतर जेव्हा आम्ही बाहेर पडलो, आकाश स्वच्छ होतं. निर्णय आमच्या बाजूने झाला होता. ताईजींना अटक झाली होती आणि त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा सुनावली गेली होती. आम्हाला आनंद होता की आम्ही आमचं युद्ध जिंकलं. ताऊजींनी आमच्यासमोर लाजलेले होते. त्यांना आपल्या मुलाची माफी मागितली. मी वर्षानुवर्ष माझ्या बायकोच्या हातात खेळलो आणि तुझ्याकडे कधी नीट पाहिलं नाही. त्यांचं म्हणणं होतं, माझं भाग्यच आहे की मी माझ्या पत्नीला माझ्या मुलाच्या पत्नी बनवलं. तुमचं लग्न माझ्या आयुष्यातील भार कमी केल्यासारखं वाटतं. आता आम्ही एकमेकांची ताकद होतो. मी आता प्रश्न नव्हतो, मी सत्य होतो. आम्ही एकमेकांना फक्त प्रेम करणारे नव्हतो तर ओळखणारे होतो. अमनने माझ्याकडे पाहिलं, जणू तो काहीही न बोलता सगळं सांगत होता आणि मीही शिकले होते की सत्यासाठी किंकाळी मारावी लागत नाही. सत्य स्वतःच बोलतं. शांततेत जी ताकद असते ती इतर कुठेही नसते. जी शांतता जी कमतरपणा नाही तर संयमाची असते, जी आपल्या शरीरातून जाऊन आत्म्यापर्यंत पोचते. आम्ही सगळं जिंकल्यावरही काही साजरं केलं नाही, ना आनंद ना जल्लोष, फक्त एक शांतता जी ताऊजींच्या चेहऱ्यावर पाहून फिकं वाटत होतं. ताऊजी खूप उदास झाले होते. अमनच्या डोळ्यातही पोकळपणा होता, पण त्याने आपल्या वडिलांना आधार दिला आणि म्हणाला, मी तुमच्यासोबत आहे. आता कोणीही आपल्याला वेगळं करू शकत नाही. अमनच्या डोळ्यात ती खोली होती जी केवळ त्या व्यक्तीकडे असते. त्याला कळालं की स्वातंत्र्य म्हणजे फक्त कैदमुक्ती नाही, तर स्वतःला स्वीकारणं आहे. आणि मी स्वतःला पहिल्यांदाच पूर्णपणे सापडलो होतो. आज मी अमनसोबत आहे, त्याच्या बरोबरीने उभे आहे. आता मी ती मुलगी नाही जी फक्त हुकूम ऐकत असे. मी ती स्त्री आहे जी निर्णय घेते. मी आता माझ्या नवऱ्याची ताकद आहे. मी माझ्या आयुष्याचे रडत सहन करत घालवलं आहे, पण आता जो काळ चालू आहे तो फक्त प्रेमाचा आणि आपुलकीचा आहे. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल जरूर दाबा, जेणेकरून पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग.